शिमगा गणपती सणाला विशेष महत्त्व आहे. आपण पाहिलं या ठिकाणी कोकणात शिमगा गणपती सणाला चाकरमानी मोठ्या संख्येत दाखवतात. अनेक ठिकाणच्या रूढी परंपरा खूप वेगळ्या आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी गुढीपाडव्याला कोकणातला शिमगा संपतो, मात्र काही ठिकाणी गुढीपाडव्यानंतर या ठिकाणी शिमग्याची सांगता होते. रत्नागिरी तालुक्यातील पाली या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी लक्ष्मी पल्लीनाथ ह्या ठिकाणी पालखी आहे, आज सुद्धा आहे. गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे आणि आज या ठिकाणी निवासस्थानी आपण आहोत. काय सांगाल? रत्नागिरी तालुक्यातील पाली हे जे गाव आहे हे भौगोलिकदृष्ट्या गोवा कोल्हापूर यांच्या म्हणजे तिठा म्हणतो त्या तिठाच्या ठिकाणी आहे. आणि श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे देवस्थान पाली पाथर्डगावचं ग्रामदैवत आणि असंख्य भक्तगणांचं कुलदैवत आहे. यामध्ये कराडे ब्राह्मणामधील बहुतांशी 50 अण्णावांचं हे कुलदैवत आहे. तसंच आमचं पाली पाथर्डवाडी वासियांचं हे ग्रामदैवत आहे. याच्यामध्ये जसे कराडे ब्राह्मणांचं कुलदैवत आहे तसं मराठा समाजाचे सुद्धा कुलदैवत, त्याच्यामध्ये सांगलीचे पवार, चापोलीचे चाळके, सोनार समाजाचं सुद्धा कुलदैवत आहे, कुंभार समाजाचं कुलदैवत आहे आणि कुणबी समाजाचं बहुसंख्य कुणबी समाजाचं सुद्धा हे कुलदैवत आहे. श्री लक्ष्मी पल्लीनाथ 18 पगड जातींना एकत्र घेऊन त्यांचं कुलस्वामी म्हणून भूषवतोय. महालक्ष्मी कुलदेवता आणि पल्लीनाथ कुलस्वामी असं हे देवस्थान आमच्या पालीवासियांचं अभिमानाचं, आदराचं आणि भक्तिभावाचं स्थान आहे. पाली पंचक्रोशीचं हे आराध्य दैवत आहे. पूर्वी म्हणत असत की हे पालीचं पल्लीनाथ हा 3 गावचा. त्या 3 गाव कोणते तर पालीचं पाथर्डे कोंड, कापडगाव, चरवेली असं हे 3 गावचं ग्रामदैवत आणि अनेक भक्तांचं कुलदैवत आहे. लक्ष्मी पल्लीनाथ हा दक्षिण केदार म्हटला जातो. कोल्हापूरचा जो आपला ज्योतिबा आहे त्याचं आणि जसं महालक्ष्मीचं नातं आहे तसंच हे पल्लीनाथाचं आणि आमच्या महालक्ष्मीचं नातं आहे. पल्लीनाथाच्या नावासमोर लक्ष्मीचं नाव जोडलेलं आहे, त्यामुळे याला विष्णू स्वरूप म्हणतात. पुजारी लिंगायत आहे म्हणून शंकर स्वरूप, हातामध्ये खड्ग, कपालपात्र, डमरू, त्रिशूळ ही आयुध आहेत म्हणून तो शंकर. असा शिवस्वरूप आणि विष्णू स्वरूप हे दैवत आहे. कोण याला नाथसंप्रदायातील आदिनाथ समजतं. असा दक्षिण केदार म्हणजे त्याचा थोडा दक्षिणेला आहे. वार रविवार आहे, वाहन घोडा आहे आणि सेवक श्वान म्हणजे कुत्रे आहेत. असं हे दैवत आमचं पालीवासियांचं आराध्य आहे. पल्ली या नावाचं अपभ्रंश होऊन या गावाला पाली असं नाव पडलं, असे आमच्या ह्या देवस्थानची आख्यायिका आहे. एक गोष्ट महत्वाची आहे त्या ठिकाणी झाशीची राणीचं कुलदैवत. आता जे कराडे ब्राह्मणाबद्दल जे आम्ही कुलदैवत आहे म्हणजे असंख्य लोकांचं कुलदैवत आहे, पण झाशीची राणी यांची 2 म्हणजे एक सासर आणि माहेर, तांबे माहेरकुड आणि सासरकुड नेवाळकर, ह्या दोन्ही तांबे आणि नेवाळकर ह्या दोन्ही कुटुंबाचं हे लक्ष्मी पल्लीनाथ कुलस्वामी आहे. त्यामुळं झाशीच्या राणीचा सुद्धा तो कुलस्वामी आहे. असं हे आमचं दैवत, भक्तांच्या हाकेला पावणारं आणि धावणारं असं हे आमचं लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थान आहे. नेमकी आख्यायिका अशी आहे म्हणजे असं आमच्याकडे ठोस काही पुरावे नाही आहेत, पण इसवी सन 1300च्या मध्ये हरिहर बुक्क यांचं वगैरे जे साम्राज्य होतं त्यावेळी जो सुलतान होता म्हणजे आपल्या त्यांच्या कारवायांना म्हणजे त्यावेळी जे मुस्लिमांचं साम्राज्य ह्याच्यावर होतं त्यावेळी त्यांच्या कारवायांना कंटाळून म्हणजे पल्लवांचं राज्य होतं विजयनगरकडे, त्या लढाया कारवायांना कंटाळून लोक तिकडून परांगता झाली. तेव्हा आपला जो देव त्यांनी पल्लव तो घेऊन इकडे आले आणि तो पालीमध्ये त्या पल्लीनाथ स्थायिक झाले, अशी एक आख्यायिका आहे. दुसरी एक आख्यायिका असे की बालक स्वरूपातला बालक म्हणजे पहाटे सुमारात पाली म्हणजे अजूनही ते देवाचा आंबा देवतळे असे सरकार तरी नोंद आहे. त्या ठिकाणी तो उतरला, त्यावरून नाव पडलं, त्या ठिकाणी उतरला पहाटे सुमारात. आणि आमचे घडशी त्यांनी त्याला बसायला घोंगडी वगैरे अंथरली अशी कथा आहे. आणि ते बालक पाली परिसरात म्हणजे पंचकृषीमध्ये आपल्या लीला दाखवू लागलं आणि ते बालक म्हणजे प्रत्यक्ष पल्लीनाथ असल्या कारणाने ते बालक रूपात आले होते महालक्ष्मीला फसवण्यासाठी. महालक्ष्मी उठून रागवून तिकडे आले होते आणि त्यांना शोधत शोधत महालक्ष्मी पालीमध्ये आली. मग ह्या लोकांनी आमच्या त्याला भक्तिबंधनात पाली मंदिरात बंद केला, त्या पायात बेड्या टाकल्या आणि महालक्ष्मी अजूनही मंदिराच्या घुमटीच्या बाहेर पल्लीनाथला घेऊन जाण्यासाठी उभी आहे. आता महालक्ष्मी आणि अंबाबाई यांच्यामध्ये साम्य आहे. महालक्ष्मीच्या डोक्यावर जशी आत्मलिंग, नागफणी, गणेश मूर्ती आहे तसं ह्या आमच्या अंबाबाईच्या मूर्तीवर शंकराची पिंडी आणि वरती नागफणी आहे. ही अंबाबाईच बाहेर उभी आहे.
आणि पलीनाथाला घेऊन जाण्याचे तिष्ठ आहे. पण पाली पंचक्रोशी आणि त्याच्या पायाच्या भक्तिभावाच्या बेड्या टाकल्या आहेत. त्यामुळे पलीनाथ इथून कुठेही जाऊ शकत नाहीत. आणि आमच्या अशी आख्यायिका आहे की आमच्या मुलांच्या पायात आम्ही जर वाळे घातले तर पाय त्यांचे कुरसतात, किडवळ होतो. तर आमच्या पंचक्रोशीमध्ये आमच्या मुलांच्या गावात पायात कोणीही वाळे घालत नाहीत, ही आजही आमची श्रद्धा आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर कोकणामध्ये शिमगा सरास गुढीपाडव्याला समाप्त होतो. आपण पाहिलं तर शिरगाव कुंभार एक कोपरी तिनगावचा आहे, जगरू देवस्थान आहे, महाकाय देवीचा शिमगा महिनाभर चालतो. आज आपण पाहतो गुढीपाडव्याला शिमगा समाप्तो. काय सांगा? आता कसं आहे, आमचा गुढीपाड्याच्या पहाटेला आमची जी आम्ही होळी उभी करतो ती आम्ही तोडतो. त्यानंतर पूर्वांपार म्हणजे जी प्रथा आहे त्याप्रमाणे गुढीपाड्याच्या दिवशी ही आमचं घर म्हणजे आमचं घर आम्ही मानत नाही, ही तीनगावची गादी मानतो. हे म्हणजे देवळा स्वरूपच त्याला, मंदिरास्वरूपच त्याला लोक मानतात. त्या 3 गावच्या गादीवर देव संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा म्हणजे द्वादशीला देव बाहेर पडतो, त्रयोदशीला होळी उभी राहते आणि पौर्णिमेला करमळदेवता म्हणजे करमळदेव सुद्धा त्यावर बसलेले आहेत, त्यांचा शिमगोत्सव होतो. त्यांची होळी मोडली जाते. पण त्रयोदशीला जी पल्लीनाथांची होळी उभी राहते आणि ती पाडव्याला तोडली जाते. पंचमीला रंगपंचमी दिवशी पल्लीनाथ सानेवरून उठतात. ते ज्या ठिकाणी पहिले आले त्या ठिकाणी देवतळ या ठिकाणी ते जातात, तिथे गावची पूजा स्वीकारतात आणि मानाचं पहिलं गादीवर म्हणून 1 नंबरचं मानाचं ठिकाण म्हणून आमच्या घरी पंचमीला येतात, रंगपंचमीला. त्यानंतर मानापरे मानकरी गावकरी यांची घरं पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत घेतात आणि नंतर ही ग्रामप्रदक्षिणा म्हणतो आम्ही. आणि त्यानंतर ही 3 गावची गादी म्हणतो. या ती ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून देव संध्याकाळी ढोल ताशाच्या गजरात गादीवर स्थानापन्न होतात. गादीवरची पूजा, गादीवरचा नैवेद्य, महाप्रसाद कार्यक्रम पार पडून त्यांचा जो श्रमपरिहार झालेला, श्रमपरिहारार्थ गावचे पालीचे गावकरी नमनाची सेवा करतात. आणि दुसऱ्या दिवशी या गादीवर म्हणजे 3 गावच्या गादीवर देवाची पूजा अर्चा होऊन, आरती होऊन, गावची बैठक पार पडून देव इथून गादीवरून उठतात आणि देव मंदिरामध्ये जी म्हणजे 4 प्रदक्षिणा मंदिराच्या पूर्ण अर्धी प्रदक्षिणा करताना म्हणजे ते बाहेर पडतात. तेव्हा ग्रामप्रदक्षिणा करून जी होती ती 5वी प्रदक्षिणा त्यांची पूर्ण होते. म्हणजे अर्धी प्रदक्षिणा करून जे आलेले असतात म्हणजे 4 प्रदक्षिणा पूर्ण आणि चौथी अर्धी करून म्हणजे ते द्वारातून बाहेर पडतात. ती ग्रामप्रदक्षिणा करून 5वी पूर्ण करतात. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात खेळतात आणि पुन्हा 5 प्रदक्षिणा करून मंदिरात स्थानाप होतात. गावचं गाराणं होतं आणि घाट दुपारतीने देव मंदिरात स्थानाप होतं. जेव्हा पालखीत देव बसतो तेव्हा आम्ही मंदिरात जात नाही, आमचा देव पालखीमध्येच बसला ही आमची धारणा आहे. आणि पालखीतून बसून द्वादशीला बाहेर पडून देव आमच्या भक्तांच्या घरी येतो, ही अशी आमची धारणा आहे. हे पण आमचे देवस्थानचे अनिल धाडवे मानकरीच आहेत. आपण या ठिकाणी पाहिले कोकणातल्या विविध परंपरा आहेत त्या आज सुद्धा जपल्या जातात. काय सांगाल दादा, कोकणातल्या रूढी परंपरा कायमस्वरूपी आपल्या आजचं युग जे आधुनिक युग असलं तरी परंपरा काय म्हणतात? हो, निश्चितच परंपरा ही कायम राहिली पाहिजे आणि निश्चितच आज आमच्या देवस्थानचे मुख्य मानकरी खोतभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या देवस्थानची एक मानकरी म्हणून आम्ही संपूर्ण आमचं योगदान देतच असतो. परंतु आज आमचे जे ग्रामस्थ आहेत आज तागायत निश्चितच आमची पुढची पिढी देखील या प्रथा परंपरा निश्चित पार पाडेल याची आम्हाला खात्री सोशल आहे. मीडियाचा जमाना जो आहे आता आपण बघतो या ठिकाणी व्हॉट्सअप, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये हा सगळ्या परंपरा जपल्या जाते. हो, निश्चितच जपल्या जातील. कारण मुलांवर त्या प्रकारे जर संस्कार झाले तर निश्चितच जपल्या जातील. आणि आमच्या गावचं जर पाहिलं तुम्ही तर निश्चितच आमची भावी पिढी जी आहे हे निश्चितच या प्रथा परंपरा पाळणारी आहे. आणि संपूर्ण म्हणजे मी देखील पाहिलं की पंचक्रोशीमध्ये काही अशी गावं देखील आहेत जिथं गावच्या मिटिंग होतात, तिथं मुलांचा कल हा मिटिंगकडे पाहण्याचा नसतो, ती मुलं त्या मोबाईलमध्येच गुंतलेली असतात. परंतु आम्हाला एक अभिमान आहे आणि आमच्या देवाचा एक आशीर्वाद किंवा कृपाशीर्वाद आहे आमच्या संपूर्ण गावावरती की आमच्याकडे ती अजून देखील तरी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे निश्चितच या गावातील भावी पिढी देखील आम्ही ज्या दृष्टीने आज वाटचाल करतोय त्याच दृष्टीने आमची भावी पिढी वाटचाल करेल याची आम्हाला निश्चित खात्री आहे. आणि आमच्या पल्लीनाथ महाराजांची कृपा प्रसाद निश्चित त्यांच्या सर्वांच्या पाठीशी असल्यामुळे हे निश्चित चालेल याची आम्हाला खात्री आहे. आज आपण दोन गोष्टी पाहिल्या या ठिकाणी, काशीची राणीचं कुलदैवत आणि दुसरी गोष्ट पाली नावचं फुल आणि कशा पद्धतीने शिमगेची सांगता कोकणामध्ये होते पाहिलं. त्यामुळे सायसक्स निसाशिक नवराष्ट्र